बॉलर तयार परेशचा हा बॉल यावेळेला मात्र आपण पाहत आहेत पुन्हा एकदा ओमकार बॉय स्पोर्टच्या उपयोग आणि टायमिंग वर विश्वास ठेवणारा पनवेलचा ब्रँड. यावेळेला ऑफ साइडला काय फटका खेळलाय, नजाकत भरा शॉट ऑफ द मॅच अनुराग चव्हाण यांच्या कॅमेराला देखील चालू झाल्यात. पहिला चेंडू प्रणय पाटीलचा अतिशय चांगला राहिलाय. यावेळेस मात्र विश्वास यांचा फटक्यामध्ये अतिशय चांगला एक विश्वास आहे आणि विश्वास यांनी मात्र सांगितलंय की इथे ताकद नाही तर नजाकत. अगदी योग्य आय कॉन्टॅक्ट राहिला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क खूप छान. यावेळेस मात्र पॉइंटच्या वरून करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र कोणी नाही आणि जो असेल त्याला मात्र फक्त चेंडूकडे बघत राहावं लागेल झाल्या होत्या. परंतु यावेळेस जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केलंय विश्वास. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, काय कमालीचा फटका खेळून काढलाय, अतिशय चांगला स्ट्रोक फक्त आणि क्रिकेट आहे आणि यावेळेस ते सिद्ध केलंय. कालच्या दिवसापासून आम्ही त्यांना पाहतोय. यावेळेस चेंज ऑफ द पेस, लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलेला फटका इथे देखील आपण पाहतोय. धावसंख्या लगता हिरा आपल्यापासून हिरावून घेतला गेला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल काळाचा घात कोणी थांबवू शकत नाही. परंतु प्रणयच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिशय छान आणि सुंदर असं या स्पर्धेला जोपासलंय. बेस्ट बॅटरचा किताब उत्कृष्ट फलंदाज ओळखा पाहू कोण, तर विश्वास पाटील 40+ खेळाडू ज्यांनी 67 धावा कुठल्या या स्पर्धेमध्ये आणि जबरदस्त खेळ करत असताना उत्कृष्ट फलंदाजाचा किताब याच त्या खेळाडूने पनवेल प्रीमियर लीग मध्ये 27 बॉलमध्ये 100 धावा कुटण्याचा मान मिळवला आणि यंदाचा मात्र जबरदस्त वर्ष गाजवलं. गेली कित्येक वर्ष आपल्या करिअरमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच आणि त्याचप्रमाणे ट्रॉफी देण्याच्या पहिले मी विश्वास पाटील यांना विनंती करेन की आपण 2 शब्द बोलावा. नक्कीच थरथरतात माईक आल्यानंतर, परंतु बॅटने उत्तर दिलंय. तर मी विनंती करेन गोविंदजी म्हात्रे साहेब की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाजाची ही ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करावी. जी युवी कुंदन घरत यांच्याकडून ही ट्रॉफी आली होती आणि गोविंद म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित केली जाते. विश्वासजी पाटील थँक्यू व्हेरी मच. खूप चांगलं रिझर्वलं तुम्ही बॅटने आणि आपला परफॉर्मन्स बरकरार राहील हीच अपेक्षा असेल. आपला प्रवास सुखाचा हो.